नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आताच असे एक अपडेट आलेले आहे YCM कडनं की तुम्हाला आता मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे जे आहे तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। ठीक आहे, तर कशा प्रकारे डाउनलोड करायचं मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे डिग्री सर्टिफिकेट हे आपण बघणारच आहे। जसं की मागे मला वाटते 14 डिसेंबरला की नाही 20 डिसेंबरला कॉन्व्होकेशन सेरेमनी झाली होती नाशिक येथे। तिथे भरपूर विद्यार्थी गेले होते, काहींना पारितोषिक वगैरे मिळालं होतं। याच्यामध्ये मित्रांनो तेव्हा YCMचे कुलगुरूंनी आणि बाकीच्या सहकार्यांनी तिथे एक ब्लॉकचेन सिस्टीम अनाउन्स केली होती। तर तेव्हा ती फक्त त्यांच्यापुरती मर्यादित होती, म्हणजे YCM पुरती मर्यादित होती, परंतु आता ते सगळ्यांसाठी आलेलं आहे। ठीक आहे, पहिले तुम्हाला बघा डिजी लॉकरवरती सुद्धा तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट डाउनलोड करता येत होतं। ठीक आहे, आणि तसेच म्हणजे फक्त डिजी लॉकरवरती किंवा मग तुम्हाला डायरेक्ट त्यांच्याकडून डिग्री सर्टिफिकेट मिळत होतं। परंतु आता ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा तुम्ही ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। त्याला प्रिंट करून तुम्ही तुमच्या घरामध्ये जसं पाठीमागं जे आहे ते फ्रेम करून तुम्ही लावू शकता। ठीक आहे, तर कशा प्रकारे डाउनलोड करायचे डिग्री सर्टिफिकेट, चला व्हिडिओ चालू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जे आहे तुमच्या ॲपल स्टोअर असेल तर ॲपल स्टोअरवरून तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, ज्याचं नाव आहे बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला ॲपल स्टोअरवरती किंवा अँड्रॉइड स्टोअरवरती YCMU स्टुडंट असं सर्च करायचं आहे, किंवा YCMU जर तुम्ही सर्च केलं बघा YCMU स्टुडंट नावाचं असं ॲप्लिकेशन तुम्हाला जे आहे ते याच्यामध्ये दिसून जाईल। ठीक आहे, इथे तुम्हाला प्रिव्ह्यू वगैरे बघायला मिळेल, अशा प्रकारचं आहे। तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता, इथे तुम्हाला इन्स्टॉलचं ऑप्शन येईल। ठीक आहे, अँड्रॉइडला सुद्धा सेम प्रोसेस आहे आणि आयफोनला सुद्धा सेम प्रोसेस आहे। ठीक आहे, तर आता आपण इथं आयफोनमध्ये बघणार आहे आणि नंतर तुम्हाला मी समोर जे आहे आपल्या अँड्रॉइडमध्ये सुद्धा सांगणार आहे। ठीक आहे, तर इथे बघा तुम्हाला सर्वप्रथम जे आहे ते ॲप्लिकेशन ओपन करायचे। फर्स्ट टाईम तुम्ही ज्यावेळेस ॲप्लिकेशन लॉग इन करता त्यावेळेस तुमच्या समोर बघा तुम्हाला इथे साइन इन असं ऑप्शन करा म्हणते। तुम्ही म्हणसाल की सर इथं रजिस्ट्रेशन करायला सांगितलं, परंतु रजिस्ट्रेशन कुठे आहे? तर आयफोनमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन आणि लॉग इन दोन्ही सेम आहे, कारण इथे तुम्हाला कुठलंही रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही आहे, कारण तुमच्याकडे ऑलरेडी जो आहे तो PRN नंबर आहे। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुमचा PRN नंबर टाकायचा आहे, तुम्ही इथे टाईप करू शकता। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर का फर्स्ट इयर सेकंड इयरला असाल किंवा थर्ड इयर अपिअरिंगला असाल तर अजिबात टाकू नका। ठीक आहे, म्हणजे 2020 जे विद्यार्थी आहेत, म्हणजे 2020 ज्यांचा PRN नंबर आहे त्यांचे सर्टिफिकेट अवेलेबल आहे, ते पण जर तुम्ही पास झाले असेल तर ATKT वगैरे असेल तर जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल तेव्हा लॉग इन करू शकता आणि डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर आता याचा काय फायदा आहे तुम्हाला मी समोर सांगणारच आहे। याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे यायचं आहे, तुम्हाला इथं तुमचा PRN नंबर टाकायचा आहे। आता मी ऑलरेडी ॲक्च्युली इथं कॉपी केला आहे, मी इथं टाकून देतो। 2016चा हा PRN नंबर आहे, हा जो विद्यार्थी आहे हा 2016चा आहे, त्यामुळे आपण जे आहे ते इथं टाकलेला आहे। ठीक आहे, तर इथं बघा आता तुम्हाला काय करायचं आहे, विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकायची आहे। तर विद्यार्थ्याची जन्मतारीख काय आहे ती तुम्हाला टाकायची आहे। ओके, तर विद्यार्थ्याची जन्मतारीख काय आहे तिथे टाकून देतो मी। ओके, अशा प्रकारे तुम्हाला टाईप करायची आहे, जी काय असेल ती 14 जून 1998। ठीक आहे, आणि ओकेवर क्लिक करायचं। ओकेवर क्लिक केलं, डन करायचं। जसं तुम्ही इथं लॉग इनवर क्लिक करता अशा प्रकारे तुमच्या समोर आहे ती प्रोफाईल येते। ठीक आहे, आणि ह्या बाजूला वरती बघा तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याची प्रोफाईल, त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला दिसेल। फक्त 3च ऑप्शन दिसतात, फोटो, त्याचं विद्यार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID। ठीक आहे, एवढे ऑप्शन दिसतात। इथे बघा तुम्हाला आला, इथे बघा इथे दिसते नाव तुमचं चव्हाण प्रवीण। ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं इथे वेलकम केलं जातं। डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला ऑप्शन येतं। ठीक आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक करसाल तुमचा जो अपेअरिंग कोर्स आहे तो कोर्स इथे तुम्हाला दिसेल, म्हणजे अपेअरिंग म्हणजे कुठला जो तुमचा लास्ट टाईम पास आउट झाला तो कुठला आहे बघा, G01 BA विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न, भगवान बाबा आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज लोणार खामगाव। ठीक आहे, इथे हा विद्यार्थी शिकायला होता। आता याला सर्टिफिकेट घ्यायचा आहे, हा काय करेल, व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करेल। जसे तो व्ह्यू सर्टिफिकेटवर क्लिक करेल बघा तुमच्या समोर अशा याच प्रकारे तुम्हाला जे आहे ते तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल। ठीक आहे, तर सर्टिफिकेट कोणतं आहे बघा, हे तर हे डिग्री सर्टिफिकेट आहे। तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो बघा, अशा प्रकारचं डिग्री सर्टिफिकेट आहे। इथे मराठीमध्ये नाव आहे, इकडे इंग्रजीमध्ये आहे, इथं फोटो आहे, वरती बारकोड आहे, खाली बघा इथे ब्लॉकचेनचं ऑप्शन आहे, जे कॉन्व्होकेशनच्या सेरेमनीच्या वेळेस जे आहे YCMने जे आहे ते अनाउन्समेंट केली होती ब्लॉकचेन सिस्टीमची। ठीक आहे, ह्या आधारे बघा इथं कुलगुरूची सही आहे, इथं व्हाईस चान्सलरची सही आहे, इथं बघा इथं मुक्त विद्यापीठाचा जो आहे तो शिक्का सुद्धा दिलेला आहे, मध्ये सुद्धा इथं सुद्धा बघा तुम्हाला स्टिकर दिलेला आहे, म्हणजे हे ओरिजिनल आहे। ह्याची प्रिंट करून तुम्ही एक फोटो फ्रेम करून तुम्ही घरामध्ये लावू शकता तुमचं सर्टिफिकेट। ठीक आहे, तर अशा प्रकारचं ही सिस्टीम आहे। तर हे झालं तर आयफोनसाठी। मित्रांनो, अँड्रॉइडसाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे। तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला जी आहे माहिती पूर्णपणे समजली असेल, एकदम व्यवस्थित। ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त जे आहे ते फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरवाल्यांसाठी नाही, जे लोक विद्यार्थी पासआउट झाले BA BCom BSc BBA MCom MA MBA जे काही असेल तुमचं शिक्षण, जे विद्यार्थी पासआउट झाले फक्त त्यांच्यासाठीच आहे। ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।